सगळ्यात सुखी जगायचं असेल तर शेती उत्पादनाचा हिशोब न करता 100% तोट्यात शेती जात नाही. तुम्ही जर ह्याच्यावर अगदी लक्ष दिलं व्यवसाय म्हणून तर चांगल्या पद्धतीने शेती केल्यावर तोट्यात जात नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील बलवडी या ठिकाणी आलेलो आहे. तर तुम्ही मागे हा प्लॉट बघताय तर रेड डायमंड पेरूचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, आता बरेच शेतकरी म्हणजे पेरू या पिकाकडे वळत आहेत. तर या पिकाविषयी म्हणजे लागवडीपासून ते व्यवस्थापनापर्यंत आणि माल जास्त सेटिंग कसा होईल याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार मामा. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगायला. मी विजयकुमार महादेव शिंदे, मुक्काम पोस्ट बलवडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. आपला किती प्लॉट आहे आता ही सगळा? आता माझी 5000 पेरूची झाड आहेत. 5000. त्यामध्ये 3 व्हरायटी आहेत. त्या जार्वी रेड आहे, जार्वी रेड 1 आहे आणि त्यानंतर पिंक तायवान, अशी 5000 पेरूची रोप आहे ती. आणि 7-7.5 एकर बोर आहे माझी. त्यामध्ये चेकनट बोर एक आहे 5 एकर आणि 2-2.5 एकर बोर जे आहे ते काश्मीरी बॉल सुंदरी पेडा. अशा पद्धतीनं पूर्ण शेतीची फळबाग आहे शेती. आता तुम्ही म्हणला ह्या पेरू प्लॉटमध्ये 3-4 व्हरायटी म्हणजे तुम्ही लागवड केली. तर तुम्हाला म्हणजे कोणती व्हरायटी त्यात बरी वाटली? तरी व्हरायटीचं कसं आहे की पिंक तायवान जो पेरू आहे त्याची लागवड जास्त आहे आणि रेट कमी आहे. रेड डायमंड जो पेरू आहे त्याची लागवड कमी आहे, पण त्याची 32 टेम्परेचरच्या पुढं फळांची गळ होती. आणि रेड डायमंड 1 जो आहे त्याला फळाची संख्या भरपूर आहे, उन्हाळ्यामध्ये सेटिंग होतंय, पण अजून तो म्हणावं त्या पद्धतीमध्ये आपला जो माल केरळ इकडं जातो तिकडं जास्त प्रमाणात हा माल चालत नाही. असं प्रत्येक व्हरायटीचा काय ना काय प्रॉब्लेम आहे. रेड 1चा प्रॉब्लेम आहे, त्या मार्केटला माल जात नाही, म्हणजे कमी प्रमाणात विकतोय. रेड डायमंडचा आहे, माल जातोय पण फळाची गळ आहे. आणि पिंक तायवान जो आहे तर त्याचा माल आहे पण ती संख्या जास्त असल्यामुळं रेट अप अँड डाऊन होतात. काय वेळेला तो पेरू परवडत नाही. अशा पद्धतीनं तिन्ही व्हरायटीमध्ये काय ना काय दोष आहेत. तरी पण म्हणजे ह्यातनं तुम्हाला कोणती व्हरायटी म्हणजे माल जास्त निघतंय, रेट गावतंय आणि अडचणी कमी येते, असं कोणती व्हरायटी तुम्हाला तरी बरी? माल तसा पिंक तायवानला माल बी भरपूर लागतोय आणि अडचणी कमी आहे, त्या विक्रीला अडचण कमी आहे, त्या दराचा प्रॉब्लेम मोठा येतो इथून पुढं. रेड 1ची व्हरायटी आहे, त्याला माल भरपूर आहे, पण आता हळूहळू सवय झाल्यामुळे मार्केटमध्ये चालेल, फळाची संख्या ती भरपूर आहे त्याला. आणि रेड डायमंड जो आहे त्याला रेट आहेत पण माल कमी निघतोय. त्यामुळं तिन्ही व्हरायटी माझ्या अंदाजानं चांगल्या आहेत ज्याच्या त्याच्या पद्धतीनं. आणि आता रेड 1 किंवा रेड डायमंड लावताना लागवडीचा खर्च जादा आहे. 100-150 रुपयाच्या आसपास रोपाचं हे आहे. आणि ह्याला योग्य व्यवस्थापन, निमॅटोड ह्या बाबी जर व्यवस्थित सांभाळल्या आणि शेणखताचा भरपूर प्रमाणात वापर करावा लागतोय. ह्याला फोमचा ॲट अ टाइम खर्च जादा आहे. ह्या सगळ्या बाबी म्हणजे शेती एखादी 5000 झाडं लावत असताना एखादं दुकान चालवायला जेवढं भांडवल लागतंय तेवढं ह्या 5000 झाडाला सुद्धा भांडवल लागतंय. भांडवल कमी भांडवलावरचा हा खेळ नाही. आणि काम करणारा माणूस ह्याच्यात मजबूत लागतोय. म्हणजे एक माणूस काम जर नाही केलं तरी चालेल शारीरिक, पण बुद्धिवान माणूस शेतीमध्ये 100% लागतोय. म्हणजे हे पेरू पीक घ्यायच्या आधी तुमच्याकडे म्हणजे कोणती पिकं घेत होतो? माझ्याकडे डाळिंब होतं, शिमला मिरची होती, टोमॅटो होतं, झेंडूचं पीक होतं, शेवगा होता. आपण सगळ्या व्हरायटी केल्यात. असं काय नाही की भाजीपाल्यामध्ये बी चांगल्या पद्धतीने शेती केली, फळबागामध्ये बी चांगल्या पद्धतीने शेती केली. आणि डाळिंबामध्ये थोडंसं माळरानाला तेलकटचं प्रमाण जादा असल्यामुळं, रिस्क असल्यामुळं आणि आपलं कोण शेतावर येत नसल्यामुळं, वय आता 64 वर्ष असल्यामुळं कोण येत नाही, पोरं व्यवसायात आहेत, त्यामुळे कोण येत नसल्यामुळं आपण हा फळबागाचा पर्याय शोधलाय. आता म्हणजे हे 3 जी व्हरायटी त्यात कोणत्या व्हरायटीची किती लागवड आहे आता ह्यात? माझी आहे पिंक तायवानची जी आहे ती साधारणतः 3200-3300 लागवड आहे.
आणि 700-800 लागवड आहे ती रेड डायमंड 1 आणि रेड डायमंडची आहे, दोन्हीची आहे. त्या तिन्ही व्हरायटीचा विचार केला तर ह्याची लागवड करताना ही कशा प्रकारे लागवड केली पाहिजे? लागवड तुम्ही कशा पद्धतीनं करायची, तुम्हाला जर ट्रॅक्टरनं फवारायचं असेल तर अंतर 10 किंवा 12 फूट अंतर पाहिजे. 2 रोपातलं 7-8 फूट अंतर आवश्यक आहे. आणि 10 कमीत कमी 10 अंतर पाहिजे. आणि 6 पासून 7-8 पर्यंत तुमचं अंतर 2 रोपातलं पाहिजे. तुम्ही कशी सांभाळणार आहे, कसं रोपाचा ग्रोथ होतोय त्याच्यावर तुम्ही रोपाची संख्या लावू शकता. रानाच्या हिशोबावर बी अंतर कमी जास्त ठेवू शकता. तरी तुम्ही किती अंतर ठेवलंय आता, कशी लागवड केली? माझी घन पद्धतीनं पिंक तैवान आहे. 6x6 वर माझी पिंक तैवान आहे. आणि रेड डायमंड आणि रेड डायमंड 1 ही 10x8 वर आहे. आणि ह्याला आता वर्ष झाले रोपाला. ही वर्ष झाले, ह्याच्यात मी काय माल घालवलेला आहे. ह्याची वेळोवेळी छटणी करणं किंवा ही करण्यानं, परत शेंडा काढणं, परत आलेल्या फळांना फोम लावणं. आता ही समोरचं झाड तुम्ही बघताय, ह्याला आता 50 फोम आहे. आणि आणखी फळं जी आहे ती लावायची राहिलेत. मग फळाची संख्या घेत असताना ह्याला शेणखताचा वापर भरपूर पाहिजे. म्हणजे एका झाडाला 2 क्रेट शेणखत पाहिजे. त्याचबरोबर वरखताचा डोस पाहिजे. आता मी परवाच्याच दिवशी ह्याला वरखताचा डोस दिला, 1 किलो डोस दिला ह्याला. मग याला खाद्य बी तेवढ्या प्रमाणात पाहिजे. जर उत्पादन तुम्हाला काढायचं असेल तर तुम्हाला शेणखताचा वापर, कुजलेल्या शेणखताचा वापर भरपूर करावा लागेल. आणि व्यवस्थित कीड रोगाचं व्यवस्थापन करावं लागेल. कीड रोगामध्ये अगदी 15 दिवसातनं तुम्ही स्प्रे घ्या, पण चांगल्या औषधाचा स्प्रे घेणं ह्याच्यासाठी गरजेचं आहे. आणि व्यवस्थित नियोजन. आता नवीन झाड लावलं, खालनं ते जे कलमाच्या खालनं काय फुटते ते तुम्ही वेळच्या वेळी काढून घेतलं पाहिजे. बाग ही स्वच्छ पाहिजे. आता तुम्ही आमची एवढी झाड आहे ती आमच्या प्रत्येक ठिकाणी जर गेला तर तुम्हाला कट्ट्यावर कुठेही गवत दिसणार नाही. थिनिंग आहे ह्याला. आता रेड डायमंड 1 असेल किंवा पिंक तैवान असेल किंवा रेड डायमंड कुठलाही पेरू असेल, ह्याला आता तुम्ही जर फळाची संख्या बघितली तर 4-4, 5-5 फळं लागतात. तर चांगली अशी जी काडी आहे, ह्या काडीला आपण 2च फळं ठेवलीत. आणि 2 फळं ठेवून त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर चांगल्या पद्धतीनं शेणखताशिवाय शेतीला दुसरं वरखता किंवा ह्याचे बी रेट जादा झालेत. त्यामुळे आम्ही शेणखताचा वापर जास्तीत जास्त करून चांगलं उत्पादन आणण्याचा प्रयत्न करतो. ही आता म्हणजे किती महिन्याची झाड आहे ती तरी? ह्याला 1 वर्ष झाडाला झाले. 1 वर्ष झाले. 1 वर्षाची झाड आहे ती. त्यात उत्पादन बी काढले. आता येणारं बी उत्पादन चांगल्या पद्धतीने ह्याचं निघेल. आणि खर्चही तेवढ्या प्रमाणात आहे. तरी म्हणजे किती खर्च होतो पहिल्या पिकाला ह्याला आतापर्यंत तुमचा किती खर्च झाला? आता पहिल्या पिकाला रोपाचा खर्च मोठा आहे, शेणखताचा खर्च मोठा आहे. आणि कसं असते, गडी हा कंटिन्यू लागतोय, माहितीतला गडी लागतोय, छटून घेणं लागते. त्याला खर्च बऱ्यापैकी आता ह्या 1500 झाडाला 5-6 लाख रुपयाच्या पुढं 6-7 लाख रुपये आपण खर्च केलाय. चालू वर्षात ह्याचं खर्च वजा जाता 2-3-4 लाख रुपये उत्पादन मिळू शकते एवढ्या 1500 झाडात. आणि पुढं तुमचं काय टार्गेट आहे? म्हणजे दुसऱ्या पिकालाही ह्यातनं किती माल निघेल ह्या 1500 झाडातनं? ह्या दुसऱ्या पिकाला 30 किलोनं जर माल निघाला तर 30-40-45 टन माल निघेल. आणि 50 रुपयानं जरी रेट पकडला तर साधारणतः 20 लाखाच्या आसपास पैसे व्हायला काय अडचण नाही. आणि हे शेवटी शेतकऱ्याचं दरावर आहे. मग ह्याला 10 लाख रुपये खर्चच करावा लागतो. इथं काय कोण घरचं नाही, त्याचं नियोजन नाही, त्याला तर त्यापेक्षा जादा होतोय. कारण ह्याला फोमचा जो खर्च आहे तो 1.5 रुपयापर्यंत पेरूला फोमचा खर्च जातोय. परत उन्हाळ्यात असेल तर अशा पद्धतीनं कागद मारायला लागतात. वर खताचे डोस, शेणखताचे डोस, सुरुवातीला लिक्विड आहे, स्प्रे आहे. आता सगळ्या स्प्रे कमी लागतात म्हणतोय आपण. स्प्रे ह्या बागेला कमी लागत नाही. 5-6 महिन्याच्या पुढं ही बाग चालते. आणि 6 महिने जर तुम्ही बाग व्यवस्थापन करायचं असेल किंवा वर्षभर करायचं असेल तर तुम्ही 15 दिवसात स्प्रे जरी केला तर स्प्रे किती लागतात? 24-25 स्प्रे लागतात. त्याला कमी काय लागत नाही. तुम्ही कमी लागते म्हणून लावणार असाल तर लावू नका. व्यवस्थित करणार असाल, खर्चाचा हिशोब आणि उत्पादनाचा हिशोब लावून शेती करायची नाही. शेती एक जुगार आहे. एक शेती
धाडसाचं काम आहे. शेतीत मिळालं तर करोडो रुपये मिळून जातील आणि शेतीत नाही मिळालं तर मुदलात सुद्धा तोटा येईल. त्यामुळं शेतकऱ्याकडे तुम्ही बघितलं तर काय जण मोठी झाली, काय जण बारकी झाली, पुन्हा मोठी झालेली बारकी होते ती, ही अवस्था आहे. पण शेतीत समाधान सुख सगळंच मिळते. आज मी काय काम नाही समजा आलोच नाही तर मी इथं फिरणार नाही, मला माझ्या डोळ्यानं दिसणार माझ्या शेतीचा आनंद मिळणार नाही. सगळ्यात सुखी जगायचं असेल तर शेती उत्पादनाचा हिशोब न करता 100% तोट्यात शेती जात नाही. तुम्ही जर ह्याच्यावर अगदी लक्ष दिलं व्यवसाय म्हणून तर चांगल्या पद्धतीने शेती केल्यावर तोट्यात जात नाही. तुम्हाला शेतामध्ये 5-6 तास रोज हे द्यावेच लागतात. तुमचं सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे तुम्हाला रानात आहे तर गडी चांगलं जरी असलं तर प्रत्येकाला ती समजते असा विषय राहत नाही. आता मी तुम्हाला दाखवतो इथं थोडा कॅमेऱ्यात जर तुम्ही येणार का नाही. आता काय ठिकाणी 3 फळ आहे ती, काय ठिकाणी 4 फळ आहे ती, काय ठिकाणी 6 फळ आहे ती. त्याचं तुम्हाला थिनिंग करायचं ही सांगायला सुद्धा तुम्हाला रानात फिरावं लागते. आता एखाद्या ड्रिपरला पाणी पडत नाही, ती बघायला सुद्धा तुम्हाला त्याच्यात चक्कर मारावी लागते. माणूस जो मालक म्हणून तुम्ही ज्या वेळेला ह्या गोष्टी बघचाल म्हणजे तुम्हाला आपल्या शेतामध्ये काय अडचणी आहेत, त्या काय दोष आहेत, हे दोष तुम्ही जोपर्यंत फिरत नाही तोपर्यंत कळत नाही. आणि नुसत्या बांधावरनं मी गडी लावलं, माणसं लावली, मजूर लावलं, ह्याच्यावर शेतकरी सुखी होणार नाही. त्याला स्वतंत्र फिरावं लागेल. तुम्हाला आता ह्या प्लॉट मध्ये म्हणजे 3 जी व्हरायटी आहे त्यात सेटिंग ही जास्त व्हायसाठी तुम्ही कसं नियोजन करता? ह्याचं काय कुठल्या सेटिंग ह्याचं सेटिंग आहे नॅचरल. याला सेटिंगचा प्रॉब्लेम कुठल्याच व्हरायटीला नाही. तुम्ही थोडी हार्ड चटणी घेतली तर वांज काढायचं प्रमाण जादा जाते. तुम्ही लगातार पेरू धरला, आता गेलाय पेरू अजून 15 दिवसात जर मी एक छटणी केली, महिन्यात छटणी केली, 15 दिवसात केली तर त्याच्यात वांज काढायचं संख्या जादा राहिली, फळाची संख्या कमी राहिली. पण सेटिंग प्रॉब्लेम नाही. फक्त रेड डायमंड जारवी रेड जो पेरू आहे त्याच्यात फक्त टेम्परेचरला गळती आहे. बाकी सेटिंगचा प्रॉब्लेम कुठंच नाही, फळाची संख्या कमी कुठंच नाही. फळं तोडायला लागतात. तुम्ही 100% आता इथं जर बघितलं, वळवता का कॅमेऱ्याकडे, इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या काडीला किती फळ आहे ती? ह्या काडीला 4 फळ आहे ती. 1 2 3 4 4 मधली 100% तुम्हाला ही 2 तोडावी लागतात. ह्या काडीला किती फळ आहे ती? 4 फळ आहे ती. 4 मधली 100% तुम्हाला 2 तोडावं लागते. ह्या काडीला किती? 4 आहे ती. 4 मधली 2. म्हणजे सेटिंगचा प्रॉब्लेम तुम्ही इथं जर प्रत्यक्षात बघितला, आता मी फळं तोडली तर तुम्हाला सेटिंगचा प्रॉब्लेम ह्या पेरू बागेमध्ये अजिबात सेटिंगचा प्रॉब्लेम नाही. फक्त रेड डायमंड मध्ये गळतीचा प्रॉब्लेम आहे. सेटिंगचा तर काय प्रॉब्लेम नाही. तरी किती फळ ठेवता तुम्ही एका झाडावर? तसा झाडाची ग्रोथ बघून, ताकद बघून आपण फळ शिवतो. मग टप्प्याटप्प्यात असतील. कायला हाताहाला म्हणतात फोम बसला, ही पांढरा जे बसवलाय कागदाखाली हा फोम आहे. आता टेम्परेचर जादा वाढायला लागलं म्हणून आपण वरनं कागद बसवला. आता ह्याच्यानंतर जे कळी किंवा फुलं लागतील आणि तुमचा खाली जर ताकद असेल झाडाला खाद्याची तर तुम्ही ती वरचा बार बी धरू शकता. तरी आता तुमच्या झाडावर किती फळ आहे म्हणला? माझ्या झाडावर आता ही 30 40 50 अशी फळं आहे ती. म्हणजे असं काय कमी फळं आहेत असं काय नाही. कायला फोम बसलेत, कायचा चालू आहे, कायचा वरनं आता फोम बसवायला आलाय, अशा पद्धतीनं आपलं हे नियोजन आहे. मला सांगा, बाग म्हणजे कोणत्या महिन्यात धरली पाहिजे आणि रेट कोणत्या महिन्यात सापडतो? बाग कधी धरली पाहिजे? रेट हा कसा आहे, रेट सापडायचा आपल्या हातात असलं, महिना आपल्या हातात असला तर मग शेती इतकं स्वच्छ कारभार कुठलाच नाही. रेट नशिबात लागतोय, पैसा नशिबात लागतोय. तुम्ही कधी धरताय, काय धरताय ह्याच्यावर कायच नाही, ह्याचा दरच अवलंबून नाही. आपणाला काय माहित आहे, देशामध्ये पेरू चालतोय, इथनं दिल्लीला जातोय, केरळात जातोय, सगळीकडे पेरू जातोय. मग आता ह्या देशात कुणी कधी धरतंय हे काय, ह्याचं व्यवस्थापन ह्या देशातल्या कुठल्याच कृषी खात्याकडनं आहे. कुठली लागवड कधी आणि कधी कुठलं धरायचं भार हा काय नाही. हा ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे. मागच्या महिन्यात डाळिंब 100 रुपये निघले, आज डाळिंब 230 रुपये. त्या माणसाच्या ज्याच्या भाग्यात पैसा लागतोय, पैशाच्या मागं पळून माणूस श्रीमंत होत नाही, पैसा मिळत नाही. आणि ज्या दिवशी मिळायचा आहे तुम्हाला पैसा त्या दिवशी जगातला कोण तुम्हाला अडवू शकत नाही.
तरी वातावरणाचा ही विचार केला तर बाग कधी धरली पाहिजे, कोणत्या वातावरणात ही? वातावरणात उन्हाळ्यात फ्रुटिंग आलं नाही पाहिजे. हं, मग त्याला सावली करून बी काय जणांच्या बागा फेलाय त्या. हं, आता त्याचं ज्याचं आता मागच्या वर्षी आम्ही उन्हाळ्यात धरला हं, आणि मे मध्येच पाऊस झाला, हं, त्यामुळे आम्हाला जरा पैसे झाले. हं, 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 जर तेच उन्हाचं टेम्परेचर असतं हा तर ती फळं बाद होऊन गेली असती. हं. रिस्क तुम्ही घ्याल, पैसा 100% मिळेल, पण रिस्क सक्सेस नाही झाली तर तुमची सोसायची तयारी पाहिजे. हं, हं, हं. म्हणजे माझं मत आहे मे जून मध्ये फ्रुटिंग घेत असताना अशी बागा आल्या नाही पाहिजेत. हं. मार्च एप्रिल मध्ये बागा संपल्या पाहिजेत हं. आणि जून जुलै ऑगस्ट मध्ये चालू झाल्या पाहिजेत. काय जणांचं व्यवस्थित व्यवस्थापन आहे, झाकण्याची चांगली पद्धत केली आहे, त्यांचा माल जून मध्ये चालू होते, जानेवारी धरतेत. हं, हं, हं. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै मध्ये चालू होते. हं, हं. मग निसर्ग बी साथ दिली पाहिजे, टेम्परेचर बी तेवढ्या पडते. त्यामुळं हा काय रिस्क घेणारे शेतकरी आहेत त्यांना कधी भरपूर बी पैसे होते, कधी तोट्यात बी जातात. हं, हं. मग पैसे झालं का पुन्हा नक्कल करायला जातात. हं. मग त्याच्या एवढा खर्च करण्याची मानसिकता नसत्या. हं. आज काय काय जणांनी पेरूच्या बांगाला अंगल रवलेत हं. आणि त्याच्यावरनं झाकण्याची सिस्टीम केल्या. मग त्यांचा ज्यांनी रिस्क घेतल्या त्याला पैसे 4 रुपये जादा मिळणार. हं, हं, हं. म्हणजे झाकायचं तर सोपं काम आहे का? पेरू शेतीला आता जमिनीवर काय फरक पडते, म्हणजे कशा प्रकारची जमीन वगैरे पाहिजे असं काय? जमीन माझं मत आहे पेरू पिकच का पण कुठल्याही फळभाजी पिकासाठी, हं, भाजी असोत फळभाजी असोत कुठलंही पीक आहे हं, ह्याच्यासाठी माळरानाची किंवा निचरा होणारी जमीन अतिशय महत्वाची आहे. हं. निचरा होणारी जमीन ही कुठल्याही पिकासाठी चांगली. ही पाण्याचा निचरा होणारी जमीन पाण्याचा निचरा, अति पाऊस झाला हं. निचरा झाला पाहिजे. जादा पाणी जरी एखादं सुटलं हं, तरी त्याचं आणि निमॅटोडचा एक प्रॉब्लेम पेरूला मोठा आहे. हं, मग त्याचं निमॅटोड वेळच्या वेळी कंट्रोल केलं पाहिजे. आणि निमॅटोड तुम्ही कंट्रोल केलं तर मग दुसरा प्रॉब्लेम आहे की हा साधे साधे स्प्रे आहेत, मग गाळीचे स्प्रे आहेत, काय बुरशीनाशक आहे, ती मायक्रोन्यूट्रॉन सोडावं लागते, मॅग्नेशियम सोडावं लागते, कॅल्शियम बोरॉन सोडावं लागते. ह्या सगळ्या आता पेरू हा असा वर्ण शेपमध्ये मोस दिसण्यासाठी कॅल्शियम आणि बोरॉनचा सुद्धा ह्याच्यात मारा जास्त प्रमाणात करावा लागते. हं, हं. मायक्रोन्यूट्रॉनची गरज आहे. आता तुम्ही बाग कोणत्या महिन्यात धरली ही? बागचं कसं आहे सांगतो तुम्हाला. मी मागच्या जानेवारीत रोपं लावली. हं, ह्या रोपाला 1 वर्ष झालं हं, आणि मी जूनमध्ये ज्या रोपाचा शेंडा मारला हं, आणि 2-4 काड्या 5 काड्या असताना त्याच्यावर शेंडा मारला, त्याला आलेलं फ्रुटिंग मी धरत गेलो. हं, मग त्याला लिक्विड बी मध्ये आधी कधी कधी सोडत गेलो, वर खताचे डोस दिले, हं. शेणखत चांगल्या पद्धतीनं गाठली हा. हं. आणि मग तो थोडा थोडा तो माल निघाला. त्यानंतर शेंडे मारत गेलो मी. हं. त्यानंतर दुसरा भार, आता तिसऱ्या भाराचं शेंड मारलेले आहेत. हं. आता त्याचं काय खालच्या बागेचं स्टँडिंग होणार नाही हं. रेड डायमंडचं, हं. पण त्याची काडी तयार झाली. हं. त्यामुळं तुम्ही 5-6-7 महिन्यात पेरूची बाग धरू शकता. हं. बाग धरल्यापासून जर तुमचं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कसं केलं तुम्ही? पाणी आमचं ही जवळ लागण आहे, 8 फुटावर लागण आहे किंवा 6 फुटावर लागण आहे. माझी पेरूला सरास इनलाईन आहे. हं. इनलाईन असल्यामुळे ह्याच्या मुळ्यामध्येपर्यंत जातात, व्यवस्थित पाणी मिळतंय. ड्रिपरचा प्रॉब्लेम असा होतो, एखादा ड्रिपर चॉकअप झाला आणि जर तो बघितला नाही तर ती झाड पुन्हा सुकण्याची ती ही आहे परिस्थिती. त्यामुळे इनलाईन करावी. 7 फूट 10 फूट बाय 7 फुटावर लावावं, 8 फुटावर लावावं. रानाचा जो पोत आहे बघून त्या पद्धतीनं आपण लागण करावी. हं, हं, हं. खत व्यवस्थापन ही कसं असते तुमचं? खत व्यवस्थापन तुम्ही ज्या वेळेला बाग धरताय हं. किंवा नवीन रोपं लावल्यावर सुद्धा तुम्ही शेणखत भरपूर प्रमाणात कुजलेलं टाकलं पाहिजे. हं. त्याला रोपं लागून निघाल्यानंतर त्याला अगदी थोडा घासना वर खताचा डोस दिला पाहिजे मिक्स मायक्रोन्यूट्रॉन सहित. हं. आणि त्याचं वेळच्या वेळी तणाचं नियोजन कंप्लीट केलं पाहिजे. आणि वेळच्या वेळी तुम्ही नियोजन केलं की शेणखत हा भरपूर गाठला पाहिजे, बेसळ डोस तुम्ही दिलाच पाहिजे, मायक्रोन्यूट्रॉन सोडलंच पाहिजे, कॅल्शियम बोरॉन सोडलं पाहिजे, मॅग्नेशियम सोडलं पाहिजे. हं. तुम्ही झाडं लहान आहेत मी धरल्यावर बघेन हं. ही परिस्थिती चालणार नाही. निमॅटोडवर कंट्रोल केलं पाहिजे. हं. त्यामुळे खत व्यवस्थापन आमचं अतिशय चांगल्या पद्धतीचं खत व्यवस्थापन आहे. हं, हं, हं. आता तुम्ही म्हणला 3-4 व्हरायटी ह्यात लागवड केली त्या. हम्म.
तर असं तुम्ही म्हणजे कोणाचं प्लॉट वगैरे बघायला जाता का, कोणाचं मार्गदर्शन काय का, म्हणजे कसं तुम्ही नवीन नवीन प्रयोग? प्लॉट कसा आहे की आमचा भाग जो आहे हं, हा जो आता मी लिगाडेवाडी आजनाळी ह्या पट्ट्यात आहे, हं, ह्या पट्ट्यात अनेक प्रकारची शेती आहे, हं, प्रत्येक प्रकारची फळबाग आहे हं, आणि अनुभवातनं हुशार झालेली असंख्य माणसं ह्या ठिकाणी आहेत. हं, आपण काय लय बुद्धिवान नाही. हं, मग त्यांचं मार्गदर्शन ज्या फळामध्ये जो किंग आहे हं, त्याचं मार्गदर्शन आपण घेतच असते. हं, आणि आता काय झाले की सातत्यानं 2-3 वर्ष आपलं पेरू असल्यामुळं हं. आता आपणाला बी ह्याच्यातली 70-80% 100% म्हणणं चुकीच राहील. 70-80% 100% आपल्याला माहिती 70-80% आहे. हं, हं, आणि जर कुठं अडचण आली तर त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ माणसाला हं, किंवा MS ॲग्री BS ॲग्री जी माणसं आहेत हं, ती माणसं प्लॉट बघून व्हिजिटला येतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एखादं झाड पिवळं झालं, एखादं झाड सुकायला लागलं हं. तर ती उपडून बघणे, ती त्यांचं मार्गदर्शन आपण घेतोय आणि शेतकऱ्याचं मार्गदर्शन सुद्धा आपण घेतोय. हं, हं. तरी आता म्हणजे ह्या झाडाचा जर विचार केला तर किती पिकं घेऊ शकतो आपण ह्याच्यावर आता? तुम्ही झाडाचं काय झालंय, शेतकऱ्याचं खोड आणि पान हं, ह्याच्यावर जास्त लक्ष आहे, हं, मुळाकडे लक्ष कमी आहे. हं, आणि मूळ ही खरा बेस आहे त्याचा. हं, आणि मुळं जर तुम्ही चांगलं ठेवलं हं, तर झाड किती वर्ष टिकू शकते. हं, हं, झाड टिकण्यासाठी मूळ चांगलं पाहिजे. हं, मग प्रत्येक क्षेत्रामध्ये काय होतंय, बाग पिवळी झाली का आपण बघतो ह्याला. आता आम्ही तर काय करतो, व्हॅल्युम प्राईम जे आहे नेमॅटोडचं ती देतोय, हं, पॅसोल मैसूल मधनं जीवाणू सोडतोय. हं, त्यामुळं आपल्यात नेमॅटोडचं प्रमाण कमी आहे. हं, पण सुरुवातीला लावल्यावर नेमॅटोडचं प्रमाण खालच्या ज्या पिंक तैवानमध्ये जादा होतं. हं. मग त्याचे रेट 7-7 हजार 8-8 हजार रेट आहेत. हं, हा, आणि त्या रेटचं घेताना आपण आता 5 झाडाला 5 लिटर घ्यायला लागते, 40,000 रुपयाचं औषध घ्यायला लागते. मग माणूस विचार करतोय काय होतंय, दुसरं काय तर वापरूया, कमीतलं काय तर वापरूया. मग याचं सुरुवातीपासून नियोजन पाहिजे. हं, आणि शेती काय झाले, शेती 2 गोष्टीकडं अजिबात परवडणार. हं, आज एक्सपोनस सारखं औषध जे आहे हं. ती 34 मिली औषध किती हजाराला आहे? 1900 रुपयाला हं. 34 स्प्रेचं. मिली. हा, हं. आज 7-7 8-8 हजार 10-10 14-14 हजार पर्यंत लिक्विडच्या बॅगा झाल्यात. हं, तर ह्या सगळा खर्च तर तुम्हाला बघायचा झाला हं, तर माणसाला आलेलं उत्पादन पेरू 25 लाखाचा झाला, हं, शेतकरी बी सांगतोय 30 लाखाचा झाला. हं, पण वास्तवात तुम्हाला किती मिळलंय? हं, एखादं टीव्हीचं दुकान आहे, फ्रीजचं आहे, सोना चांदीचं दुकान आहे, हं. त्याला वाटतं मी 1.25 लाखाला 1 तोळा ऐकलं म्हणजे माझा 1.25 लाख झालं. पण तुम्हाला किती मिळालेत हं. ही जोपर्यंत शेतकरी सांगत नाही. हं, काय झालंय, फसवा धंदा झालाय शेतीत. हं, तुम्ही एवढं भांडवल घातलंय, एवढं उत्पादन झालंय, त्यातनं एवढा खर्च झालाय आणि मला पैसे एवढे मिळालेत हे सांगत नाहीत. हं, हं, आता मी एक अशी बाईट ऐकली, आधी शेतकरी जे चुकीचं सांगते ते नालायक शेतकरी आहेत, हं, ते शेतकऱ्याला फसवतात. हं, वास्तवात तुम्ही सांगा मला 2 एकर मिरची आणि ₹1 कोटी झाली म्हणतोय हं, आणि तोड किती झालं तर एवढा. अहो, आमच्यात मिरचीचा आगार आहे. हं, ह्या देशामध्ये जेवढी ओपन प्लॉटची मिरची असेल त्याच्यामध्ये टॉपची मिरची असणार आमचा भाग असेल. हं, हं, हं. मग चुकीचं तुम्ही ज्या वेळेला सांगताय, हं. मग पुढल्या वर्षी नवीन माणसानं मिरची लावायची आणि त्याचं घर जाळण्याचं काम खरं करतंय. तर शेतकऱ्यानं सुद्धा आईबापाच्या इमानदारीनं खरं सांगितलं पाहिजे. जे युट्यूबवर येतात हे येतात मोठं बोलतेत, मोठं बोलण्यानं काय फरक पडत नाही, हं, 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 हं. पण तुम्ही समोरच्याला फसवताय हं, हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. हं, हं, खरं बोला तुम्ही. हं. वाटताना सरळच माणूस म्हणतोय 50 लाखाचा पेरू झाला. अहो 50 लाखाचा पेरू झाला, खर्च किती तुमचा 25 लाख झाला. तुम्ही एक 3-4 वर्षाचं जसं शुगर अवरेज 3 महिन्याची बघतो आपण, हं, तसं तुम्ही 2-3 वर्षाचं अवरेज उत्पादन सांगायला शिका ना. हं. म्हणजे जे तरुण पोरं आहे ती नवीन आहे ती शिकलेली आहे ती त्यांची मानसिकता होईल लय पैसे मिळत नाहीत आपण शेती केली तर. हं, हं. ज्यावेळेला नवीन एखादा उतरतोय कुणी बी असू द्या तुम्ही शेती करत नाही, मग तुम्ही म्हणचाल की बाबा याचा धान्याना कोटभर रुपये जर मिळत असतील हं. तर आपण ही धंदा करायची काय गरज आहे? हा, मग ती उतरणार, ती कुठनं तर पैसे घालणार आणि पुन्हा पैसे नाही झालं का तो नाराज होणार. त्याला सांगत गेलं पाहिजे झाड लहान आहे, मोठं होईल तसं उत्पादन हा दरावरचा खेळ आहे.
कधी तुला कोटी रुपये मिळतील, कधी तुला 10 लाख रुपये मिळतील, कधी 25 लाख बी मिळतील. तुझं अवरेज उत्पादनावर शेतकऱ्यानं कुठेही मुलाखत दिली पाहिजे. खोटं अजिबात बोललं नाही पाहिजे. खर्च वजा जाता उत्पादन सांगितलं पाहिजे आणि तुम्ही अवरेज रेट सांगितला पाहिजे. तुमचं पेरू एक 20 रुपयाने गेलाय आणि दुसरा 50 रुपयाने गेलाय, तुम्ही त्याचा अवरेज रेट बी काढला पाहिजे. आपण 50 न सांगतोय, कांदा 40 रुपये किलोने गेला म्हणून सांगते, पण खालची चिंगळी 5 रुपयाने गेल्या, ती सुद्धा तुम्ही एवढा टन नेलता वजा करून सांगितलं पाहिजे. हा भाग महत्वाचा आहे. आता तिन्ही व्हरायटी जर विचार केला तर कुठल्या व्हरायटीला फळ जास्त निघतंय का तेवढंच हे होतंय? तिन्ही व्हरायटी उत्पन्नाच्या दृष्टीनं बरोबर आहे त्या. मग उत्पन्नाच्या दृष्टीनं तिन्ही व्हरायटी म्हणजे मालाच्या दृष्टीनं बरोबर आहे त्या, पण रेटचाही विचार केला तर कुठली व्हरायटी? आता रेड डायमंड जे पेरू आहे त्याच्यात फळांची संख्या कमी आहे. पिंक तैवानामध्ये फळाची संख्या जादा आहे, रोपाचे रेट कमी आहेत, त्यामुळे फळाची संख्या जादा असल्यामुळे दोन्हीची लेवल लागत्या. हा नवीन मार्केटमध्ये आलेला रेड वन आहे लंबुळका आहे, हा आता थोडाफार चालायला लागलाय. हा जर चांगल्या पद्धतीने चालला तर हा रेड डायमंड वन सुद्धा पेरू लावायला चांगला आहे. आणि पिंकचं मार्केट हे अतिशय मोठं मार्केट आहे पिंक तैवानचं, आणि त्याच्या खालोखाल ह्या दोन्ही पेरूंचं मार्केट आहे. म्हणजे मार्केटमध्ये सुद्धा चालणारा जास्तीत जास्त प्रमाणात चालणारा पेरू हा पिंक तैवान आहे. आता मला सांगा, एखाद्यानं जर हे म्हणजे पेरू शेती करायचा विचार केला तर तुमच्या ह्यानं म्हणजे कुठली व्हरायटी लागवड केली पाहिजे असं? आता म्हणजे शेतकरी करताना तर तिन्ही व्हरायटी एकदम करू शकत नाही. आता नवीन व्हरायटी लावायचं म्हटलं तर ही जी रोप आहे ती, ह्या रोपाचा 150-200 रुपये रेट आहे रेड डायमंडचा. आता नवीन आलेत, कलमातनं आलेत, आता ही पांडुरंग नर्सरीवाला आहेत, ह्यांच्याकडं आलेत, थोडं कमी दरात आहेत. मग माणूस नवीन शेती करत असताना रोपाचा रेटच जर 150-200 सांगितल्यावर माणूस दबकते. हा, मग माझं मत आहे तिन्ही बी व्हरायट्या एक 1500 पेरू लावायचा तर तिन्ही व्हरायट्या 500-500 लावाव्या. मग त्याला वाटेल ती एक 17-18-20 रुपये ट्रे मधलं 10-12ला पिंक तैवानचं मिळतंय. मग ही आता नवी आली ती रोप 60-70 रुपयाला रोप मिळते ती. म्हणजे ह्या पद्धतीनं सगळ्या रोपाचं नियोजन करावं आणि नवीन ह्याच्यात थोडस वेळ दिला पाहिजे. आणि वेळ देऊन केलं तर 100% तुम्हाला कोणती तिथं राहणार नाही. पण तुम्ही काळजी म्हणजे मग त्याचं तिन्ही व्हरायटीचा जो विचार केला तर सगळ्याच पेरूचं व्यवस्थापन सारखं आहे. तुम्ही तिन्ही जी एका वेळी छाटणी केली, तिन्हीचा बहार एखाद्या वेळी बरोबर येणार आहे, एखादा 4-8-15 दिवस मागं जाईल, एखादा पुढं जाईल. तिन्ही पेरूला मागणी मार्केटमध्ये आहे, तुमचा एकच व्यापारी तिन्ही पेरू भरू शकतोय. असं काय लय अडचणीचा विषय काय नाही. मार्केटिंग अडचणीचं नाही. जागेवर घेणारी लोक आहे ती मार्केटला चालतंय. उद्या तुम्ही कुठं आडतीला, पुण्याला आहे, सांगली आहे, कोल्हापूर आहे, तुम्ही जर पाठवलं मुंबई मार्केटला 4-5 रुपये रेट कमी येईल, कोण घेणार ती तर. पण घेत नाही ते असं काय होत नाही. जिथं जे फळबागा फळं घेते ते सगळे व्यापारी सगळ्या भागात आहेत, त्यामुळे त्याचा काही कुठल्या प्रकारची अडचण नाही. आता आम्ही बघितलं तुम्ही 3-4 व्हरायटी असून पण म्हणजे दुसरी काय 5-10 रोपं म्हणजे 50 रोपं अशी अजून तुम्ही नवीन प्रयोग ह्यात करताय, तर त्यामागचं काय कारण असेल? आता काय होतंय सांगतो तुम्हाला मी. आता नवीन रोप एक 350चं रोप आहे, एक 3000चं रोप आहे. ती ज्याला पट्टा मी तुम्हाला दाखव. त्यानंतर ब्लॅक डायमंड बी लावलंय, पण ह्याला फळं लागली होती. ती जरा नवीन व्हरायटी दिसत्या, कोण बागत आलं का तीच फळं तोडतंय, किंवा आमची पोरं आली, नातू आला तर त्याच फळाला हात लावतात, त्यामुळे ती काय मार्केट पर्यंत गेलं नाही. पण ब्लॅक डायमंडची लागवड झालेली आहे, ती मार्केटमध्ये गेलं तर त्याचा रेट काय येतोय, त्याची चव कशी आहे, किंवा आता ही नवीन व्हरायटी आल्या त्याचं कसं आहे. जर उद्या जाल त्याचे समजा एखादी पेटी 2 पेटी माल जर आपण मार्केटला दिला आणि त्याला जर रेट चांगला येत असेल तर रोपाचा रेट जादा जरी असला तर ती रोपं आणून लावायला काय अडचण नाही. मार्केटमध्ये चालला तर ती लावायची अडचण नाही, म्हणून आपण ती सॅम्पलला मागवलेत. आता ह्या 3 व्हरायटी त्या तुमच्यात, तर ह्या चवीला वगैरे 3 व्हरायटीत कुठली व्हरायटी खायला चांगली वाटते? रेड डायमंड 1 मध्ये पेरू थोडासा गोडी जादा आहे आणि पिंक तैवान मध्ये थोडी गोडी कमी आहे. पण त्याला बी काय काय वेळेला ह्याच्यासारखी गोडी येत्या.
ती काय कशाचा इफेक्ट आहे काय माहीत नाही, पण त्याला गोडी कमी आहे, ह्याला गोडी जादा आहे, त्यामुळे ह्याला थोडा रेट जादा आहे, त्याला थोडा रेट कमी आहे. त्याची लागवड जादा आहे, ह्यांची लागवड कमी आहे, त्यामुळे ह्याची मागणी बी कमी आहे, लागवड बी कमी आहे. हे आता जास्त प्रमाणात जर लोकांची लागवड झाली तर ह्याचेही रेट कमी होऊ शकतील, असं काय होणार नाहीत असं काय म्हणता येणार नाही. त्यामुळे पण सगळ्यात जास्त चालतोय तैवान पिंक, त्यानंतर रेड डायमंड. मी रेड डायमंडचा रेट भरपूर आहे, तर रेट येतोय त्या पेरूपेक्षा 10-20 रुपये टचावर रेट येतोय, जादा येतोय. काय सांगा की तुम्हीच काय राहिलं. ही तीन फळं जी आहे ती बरं का, बारकी जी बी आहे मळ्यात आहे. पहिल्या पिकाला जर म्हणजे आपण विचार केला तर खर्च किती? समजा तुम्ही ट्रॅक्टरनं स्प्रे करणार आहे, घरच्या घरी करणार आहे, घरच्या घरी केलं तर तुम्ही जवळ लावली तर चालतील. 8x7 वर बी लावली, 6 वर बी लावली तरी चालतात रोप. पण ती रोपाची संख्या किती, संख्येच्या हिशोबात शेणखत वाढला, संख्येच्या हिशोबात वरखत वाढला. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुमची रोपांची संख्या त्याच्या हिशोबात सगळा खर्च येतो. खर्च जेवढं बजेट आहे त्या लिमिटमध्ये आपण खर्च केला तर चांगला आहे. मूळ झाड लावल्यानंतर त्या झाडाचं बाल अवस्थेत असणारा ग्रोथ जो आहे तो चांगला पाहिजे. परत तुम्ही मोठं झाल्यावर म्हणचाल कशालाही करचाल, तर मोठं झाल्यावर पुन्हा करण्यापेक्षा लहान असताना तुम्ही त्याचं नियोजन पाहिजे. आता ती जगायचं असेल तर माणसाला शेती हा अतिशय चांगला सुखी जगण्याचा मार्ग आहे आणि तो प्रत्येकानं केला पाहिजे. आणि ह्याच्यात उपाशी मरत नाही, शेतात उपाशी मरत नाही. मोठं होण्यासाठी शेती कुठल्याही माणसानं करू नये. मोठं होईल म्हणजे झालं नशिबानं तर 100%, ह्याला 100 रुपये रेट आला तर 40-50 लाख होते, कालवा होते, मग लागणी जादा होते. त्या पुढल्या वर्षी 20 रुपयानं गेलं म्हणजे तोट्यात जाते. म्हणजे ही काय सातत्यानं उत्पादन देऊन माणसाला मोठं होण्यासाठी नाही, सुखी जगणं आणि चांगलं जगणं. आज आमचा हा जो शिंदेच वस्ती सगळी आहे सुखी जगते. सगळ्याकडे 4 चाकी गाड्या आहेत, त्या सगळ्याकडे मोटरसायकल आहे, त्या चांगलं मोबाईल वापरते, चांगली घरं आहे ती, आणि जगणं चांगल्या पद्धतीनं चालू आहे. त्यामुळं असं काय नाही की शेतात लय पैसे मिळतात, हा विषय काय नाही. आज एक इंजिनियर झाला तर 15, 20, 25 हजार ती तर आयुष्यात काय करते नोकरीवाली. एक पुण्यासारख्या ठिकाणी बंगला घेतील, लय झालं 4 चाकी गाडी घेतील, एवढंच त्यांचं वैभव राहणार आहे. शेतकऱ्याचं वैभव कायमच आहे. हो, तुम्हाला चांगलं दूध मिळणार, चांगल्या भाज्या मिळणार, चांगली फळं खायला मिळणार, सगळं. तुम्ही तिथं झाडं बघितली ती, मी त्याला एक क्रेट खत घातलाय आणि अर्धा किलो वर खत घातलाय. आता त्या झाडाचा ग्रोथ चांगला होणार का नाही. रोपाची लागवड वगैरे त्याला फोम 2 बसवता का? रोपाची लागवड वगैरे तिथं करताना फोमून 2 पिशव्या रोप बांधतात. कशा क्वालिटीचं पाहिजे बघायला लागते. हं. रोपाची लागवड करताना आपण तुम्ही रोप खरेदी करताना बुडवून बाजूला घ्यावा, ती म्हणजे नेमॅटोड मुक्त तुमची शेतात जाण्याच्या अगोदरच होतील. आणि रोपं लावताना तुमची 100-500 रोप आहे ती पाठवरच्या पंपावर औषध करून चांगला औषधाचा स्प्रे घ्यावा, कमीत कमी औषध लागेल. आणि रान व्यवस्थित भिजवून शेणखत घालून, शेणखत मिक्स वरखत मिक्स करून भिजवून व्यवस्थित रोप तुम्हाला निघते. रोप खरेदी किती येत आहे? रोप खरेदी करताना तुम्ही कुठून खरेदी करता रोप? आता आम्ही पांडुरंग नर्सरीमधनं बी रोपं घेतलीत की यांच्यातनं, शिरबावीतनं. रोपं चांगली आहे ती. तुम्ही नर्सरीवाल्यावरच विश्वास ठेवून घ्यावा लागेल. काय होतं, नर्सरीवाल्यानं फसवलं तर आपण फसलोच. हो, बरोबर आहे. त्यामुळे योग्य नर्सरीत जाणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही जर योग्य नर्सरीत नाही गेला तर त्याचा काय उपयोग होणार नाही. तिथं म्हणजे आता तुम्ही म्हणला नर्सरीवाल्यानं फसवलं तर आपण फसतोय, मग आपल्याला तिथं काय म्हणजे रोप निवड करताना काय बघता येत नाही का? असं म्हणजे काय बघणार आहे तुम्ही? आता नवीन पेरू लावला, आता पिंक तैवान मध्ये फसवायचा काही विषयच येत नाही. त्या रोपाची रेट बी कमी आहे आणि त्यापेक्षा कमी रेट मध्ये रोप मिळू शकत नाही दुसरी. आता जी 200 रुपयाला रोप मिळते त्याच्यात फसवण्याची संख्या जादा वाटते ना. त्यामुळे तुम्ही विश्वास माणसाकडं घेतली पाहिजेत, विश्वासून नर्सरीतनं रोपं घेतली पाहिजेत. हा भाग महत्वाचा आहे. त्या नर्सरीतनं गेलेली रोपं ही कशी आहे ती तुम्ही बघून आला पाहिजे बाबा.
हं. आता मी या पांडुरंग नर्सरी शेरभाव यांच्याकडे मी रोपं घेतली. हं. आता तुम्ही ह्या ठिकाणी आला, बघितलं, तुम्ही फळ कापून बघितलं, खाल्लं, तुम्हाला चव लागल्यावर तुम्ही बघताय, तुम्ही युट्यूबला बघताय हा रेड पेरू कसा आहे, रेड वन कसा आहे, तर तुम्हाला कळतंय ना. मग जिथं व्यवस्थित आहे त्याच्याकडंच घ्यावं ही माझं मत आहे. झालं शॉर्ट काय घ्यायचं काय बोलून शॉर्ट घे. नमस्कार, माझं नाव त्यांचं घे शॉर्ट म्हणजे मग त्यांचाच घे. रील्समध्ये